त्या अवस्थेमध्ये माधव बाबांच्या सेवेत होते आणि मला वाटतं येवला तालुक्यात दहेगाव नावाचं गाव आहे. धान्य फेरीला महाराज यायचे विद्यार्थी अवस्थेत. त्यावेळेला सिव्हिल ड्रेस होता आणि त्यावेळेला सर्व विद्यार्थी कॉलेजच्या अण्णा यायचे भिक्षा फेरीसाठी. धान्य फेरी व्हायची बाबाजींची, जनार्दन स्वामींची. सर्व विद्यार्थ्यांना माधव बाबा आवाज द्यायचे. मी विचारलं पण महाराजांना विशेष एक शब्दाचं संबोधन होतं, प्रभू ये नाव होतं. बरोबर ना? नाही ना? हां. तर मी माधव बाबांना सहज विचारलं, बाबा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना कोणला चंदर म्हणता, कोणला रमेश म्हणता, कोणला आप्पा म्हणता, कोणला रतन म्हणतात, तुम्ही यांना प्रभू का म्हणता? त्यांनी सांगितलं, विश्वानंदगिरी तुमच्या लक्षात येणार नाही. म्हटलं काय? हा भविष्यात खूप मोठा महात्मा होता म्हणून मी प्रभू म्हणतो. असे पूर्व आश्रमीचे रमेश महाराज गायकवाड आणि संन्यास दीक्षेचा त्या ठिकाणी स्वीकार करून आपल्या पदव्युत्तर ज्ञानानं ज्यांनी PhD विदेशामध्ये जाऊन केली आणि PhD नंतर बघा आखाडा परिषदेनं ज्यांना आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर ही पदवी प्रदान केली. म्हणून महाराजांचं दर्शन आपल्या गावाला झालं. आपलं गाव भाग्यवान आहे. म्हणून समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ सर्वांच्या वतीनं महाराजांना खूप खूप साधुवाद, धन्यवाद. मी समस्त ग्रामस्थ मंडळी खोरीपाडा यांना विनंती करतो, त्यांनी महाराजांचं छोटेखानी एक पूजन करावं आणि आपल्या हरिपाठाला त्या ठिकाणी आपल्याला प्रारंभ करायचा आहे. या डिझर्व लक्ष्मी बोल. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. चला टाळकरी मंडळी करा सुरुवात.